नमस्कार. तुलसी विवाहाच्या काही पौराणिक कथा आहेत. त्या अशा आहेत. समुद्र मंथनाच्या वेळी त्यातून जे अमृत निघाले त्याचे काही थेंब जमिनीवर सांडले व त्यातून तुळस निघाली आणि ती पुढे ब्रह्मदेवाने विष्णूला दिली. आणि अजून एक आख्यायिका आहे ती अशी की धर्मध्वज नावाचा राजा होता. माधवी नावाची त्याची पत्नी होती. या दाम्पत्याला एक मुलगी झाली. ती अतिशय सुंदर होती म्हणून लोक तिला तुलसी म्हणू लागले. तिने बद्रीवनात विष्णूच्या प्राप्तीसाठी तप केले. त्यावेळी तिला ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ती ब्रह्मदेवांना म्हणाली, पूर्वजन्मी मी एका तुलसी नावाची गोपी असून कृष्णाची प्रिय सखी होते. एके दिवशी मी कृष्णाच्या सहवासाचे सुख भोगीत असता राधेने मला पाहिले व मत्सरग्रस्त होऊन शाप दिला की तू मानव योनीत जन्म घेशील. कृष्णाला त्या शापाबद्दल वाईट वाटले. ते म्हणाले, भिवू नकोस, त्या मानव जन्मातही तुला माझी प्राप्ती होईल. तुलसीच्या तोंडून ही हकीकत ऐकल्यावर ब्रह्मदेव तिला म्हणाले, या मानव जन्मात तुला विष्णूची प्राप्ती होईल. पण त्याआधी तुला शंखचूड दैत्याची पत्नी व्हावी लागेल. तो दैत्यही पूर्वजन्मीचा एक गोपच असून राधेच्या शापामुळेच दैत्यजन्म प्राप्त झाला आहे. पूर्वजन्मी त्याचे तुझ्यावर प्रेम होते, ते या जन्मी तू सफल कर. मग ब्रह्मदेवाने तुळशीला षोडशाक्षरी राधिका मंत्र उपदेशून त्याचे पुरश्चरण करण्यास सांगितले. तुलसीने तसे केले. मग एके दिवशी तिला शंखचूड भेटला. त्याने गांधर्व विधीने तुलसीचे पाणी ग्रहण केले. दोघांनी बराच काळ संसार सुख उपभोगले. पुढे तो दैत्य माजला. त्याने देवलोकावर स्वारी केली. देव पराजित झाले. त्यांनी शंकराकडे जाऊन आपले गाऱ्हाणे सांगितले. ते ऐकताच शंकर शंखचूडाचे पारिपत्य करायला निघाले. त्या दोघात तुंबळ युद्ध झाले. पण शंखचूड काही केल्या मरेना, कारण तुळशीच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने तो अजिंक्य व अमर ठरला होता. मग विष्णूंनी कपट केले. ते शंखचूडाचे रूप घेऊन तुळशीकडे गेले. आपला पती विजय मिळवून परत आला असे समजून तुळशी त्याच्याशी रममाण झाली. पण थोड्याच वेळात तिला कळाले की जवळ आहे तो आपला पती नव्हे. मग ती त्याला म्हणाली, माझ्या पतीचे रूप घेऊन आलेला तू कोण आहेस ते मला सांग. विष्णूने तिला आपले नाव सांगितले. त्यावर तुळशीने विष्णूला शाप दिला की तू पाषाण रूप होशील. त्यावर विष्णू तिला म्हणाले, तू माझ्या प्राप्तीसाठी तप केले होतेस म्हणून मी शंखचूडाच्या रूपाने तुझ्याशी सहगमन केले. यापुढे तुला दिव्य देह मिळेल आणि तू मला लक्ष्मी इतकीच प्रिय होशील. तुझ्या या तडकलेल्या शरीरातून गंडकी नावाची नदी निर्माण होईल. तुझ्या केसातून एक झाड उगवेल, त्यालाही लोक तुळशीच म्हणतील व त्याची पूजा करतील. तू मला पाषाण होण्याचा शाप दिलास म्हणून मी गंडकीच्या तीरावरचा शालिग्राम नावाचा पाषाण होईल. त्या पाषाणाला लोक माझे प्रतीक म्हणून पूजतील व त्यावर तुळशीपत्र वाहतील. तुझा पती शंखचूड हा शंखाच्या रूपाने माझ्या पूजेत दाखल होईल. त्या शंखातून माझ्यावर पाणी घातल्याने मी प्रसन्न होईन. तुलसी विवाहाचा काल अनेक आहेत, पण सामान्यपणे कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात. त्यासाठी विवाहाच्या पूर्वी तुळशी वृंदावन रंगवून ऊस, झेंडू, फुलांच्या माळांनी सुशोभित करतात. तुळशीच्या मुळात चिंचा, आवळे ठेवतात. हा विवाह सोहळा बहुधा संध्याकाळी करतात. श्री विष्णू आषाढ शुद्ध एकादशीला शयन करतात व कार्तिक शुद्ध एकादशीला जागे होतात. विष्णूंच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोधोत्सव असे नाव आहे. हा प्रबोधोत्सव व तुलसी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.